सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10वा, श्लोक 10वा आणि ओवी क्रमांक 130 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति ते. अर्थात सतत माझ्यामध्ये चित्ताला स्थिर केलेल्या प्रीतीपूर्वक मोठ्या प्रेमाने मला भजणाऱ्या त्यांना तो बुद्धियोग ज्ञानयोग देतो की ज्याच्या योगाने ते मला प्राप्त होतात. तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही ते ठाईंचीच तीही घेतली सेल. त्यांना अर्जुना आम्ही जे काही द्यावयाचे त्या ठिकाणाचा शेलकाच वाटा ते घेतात. का जे ते जिया वाटा निघाले गा सुभटा ते सोय पाहून या वांटा स्वर्गापवर्ग. कारण अर्जुना ते ज्या मार्गाने माझ्याकडे येण्यास निघाले त्या मार्गाच्या दृष्टीने स्वर्ग व मोक्ष ह्या आडवाटा असे वाटते. म्हणून तीही जे प्रेम धरिले तेची आमुचे देणे उपायले परी आम्ही देयावे हेही केले तीहीची म्हणिपे. म्हणून ज्यांनी माझ्या ठिकाणी जी भक्ती केली त्या भक्तीमुळे त्यांना काही द्यावे असे मला वाटले, परंतु मी जे काही त्यास द्यावयाचे ते त्या भक्तांनी आपण होऊनच आपल्या अधीन करून घेतले. आता यावरी येतुले घडे जे तेची सुख आगळे वाढे आणि काळाची दृष्टी न पडे हे आम्हा करणे. आता माझ्या भक्तीचे जे प्रेमसुख ते जास्त वाढवावे व अशा माझ्या भक्तांवर काळाची दृष्टी न पडावी याविषयी मला जपले पाहिजे एवढेच माझे कर्तव्य आहे. लळे या चिया बाळका किरीटी गवसणी करुनी स्नेहाची या दिठी जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे. हे किरीटी, ज्याप्रमाणे लाडके लेकरू खेळत असता आई त्याचवर प्रेमदृष्टी ठेवून त्याच्या मागोमाग धावते, ते जो जो खेळ दावी तो तो पुढे सोनयाचा करुणी ठेवी तैसी उपासतीची पदवी पोषित मी जाये. व ते जो जो एक नवीन खेळ मागेल त्याप्रमाणे त्याला सोन्यासारखे पदार्थ करून ठेवते. त्याप्रमाणे माझ्या भक्ताच्या उपासनेचे संप्रदाय मला पोषण करावे लागतात. जिये पदवीचे निपोषके ते माते पावती यथा सुखे हे पाळती मज विषेखे आवडे करून. जे संप्रदाय वाढविल्याने माझे भक्त मला सहज येऊन मिळतात ते संप्रदाय राखावे, विशेष करून वाढवावे हेच मला आवडते. पैगा भक्तासी माझे कोड मज तयाचे अनन्य गतीची चाड का जे प्रेमळाचे सांकड आमुची या घरी. भक्तांना माझी आवड असते म्हणून मलाही त्यांच्या अनन्य भावाची आवड असते, कारण माझ्या घरी प्रेमळ भक्तांची फार उणीव आहे. पाहे पा स्वर्ग मोक्ष उपायले दोन्ही मार्ग तयाचिये वाहणी केले आम्ही अंगही शेखी वेंचिले लक्ष्मी येसी. हे पहा, वरवर भक्ती करणाऱ्यांसाठी स्वर्ग व मोक्ष असे दोन मार्ग उत्पन्न केले आहेत आणि लक्ष्मीसह मी आपले शरीर शेषाचे स्वाधीन केले आहे. परी आपण पे विण जे एक ते तैसेची सुख साजूक सप्रेमाळा लागी देख ठेविले जतन. परंतु बाह्य शरीरा व्यतिरिक्त जे एक अत्युत्कृष्ट सुख आत्मसुख ते प्रेमळ भक्तांकरिता तसेच राखून ठेविले आहे. हा ठाईवरी किरीटी आम्ही प्रेमळू घेऊ आपण यासाठी या बोली जत गोष्टी तैसिया नव्हती गा. अर्जुना, इतके आम्ही प्रेमळ भक्तांना आपल्या जवळ करीतो ह्या गोष्टी बोलून दाखविण्यासारख्या नाहीत, तर अनुभवाने समजणारे आहेत. श्लोक 11वा. तेषामेवानुकंपार्थ महमज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. अर्थात मी त्यांच्यावरच दया करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात स्थित होऊन तेजस्वी दैदिप्यमान ज्ञानदीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेला अविवेक घालवितो. म्हणून मज आत्मयाचा भावो जिही जिया वयाल केला ठावो एक मी वाचुनी वावो एर मानिले जिही. म्हणून आत्मा जो मी त्या माझी भक्ती हेच माझ्या जगण्यास कारण करून ज्यांनी माझ्याशिवाय इतर सर्व वस्तू व्यर्थ मानल्या तया तत्वज्ञान चोखटा दिवी पोतासाची सुभटा मग मीची होऊनी दिवटा पुढा पुढा चाले.
त्या शुद्ध आत्मज्ञानांकरिता मी कापराची मशाल पाजळून मशालजी बनून त्यांच्या पुढे पुढे चालतो. अज्ञानाची ये राती माझी तमाची मिळणी दाटती, ते नाशुनी घाली परवती तया करी नित्योदयो. कारण की अज्ञानरूप रात्रीत जमलेल्या गर्द अंधाराचा नाश करून त्या भक्तांकरिता मी नेहमी ज्ञानरूपी सूर्योदय करीतो. ऐसे प्रेमळाचे नि प्रियोत्तमे, बोलिले जेथ पुरुषोत्तमे, तेथ अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणत असे. प्रेमळ भक्तांना प्रिय असा पुरुषोत्तम जेव्हा याप्रमाणे बोलला तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले. हा हो जी अवधारा, भला केरू फेडिला संसारा, जाहलो जननी जठर जोहरा, वेगळा प्रभू. हे पहा महाराज, आपण माझ्यावरील संसाररूप केर चांगला झाडून टाकला आणि प्रभो, त्यामुळे मी पुनर्जन्मापासून मुक्त झालो. मी जन्मले पण आपुले, हे आजी मिया डोळा देखिले, जीवित हाता चढले आवडत असे. अहो, माझे जन्म मी आपल्या डोळ्यांनी पाहिले व माझे जीवित आज माझ्या हाती आले असे मला वाटते. आजी आयुष्या उजवण जाहली, माझी या दैवा दशा उदयली, जे वाक्य कृपा लाधली दैवी केनी मुखे. प्रभो, माझ्या मुखातून हे बोलणे ऐकून माझ्या आयुष्याचे सार्थक झाले आणि माझ्या दैवाचा भाग्योदय झाला. आता येणे वचन तेजाकारे, फिटले आंतील बाहेरीला अंधारे, म्हणून देखतसे साचोकारे स्वरूप तुझे. आता या वचनरूप सूर्याने माझ्या अंतर्बाह्य अज्ञान अंधकाराचा नाश झाला, म्हणून प्रभो, तुमचे यथार्थ स्वरूप मला दिसू लागले. श्लोक 12. अर्जुन उवाच परम ब्रह्म परम धाम, पवित्रं परमं भवान, पुरुषं शाश्वतं दिव्य मादिदेवमजं विभुम. अर्थात सर्व ऋषी तुला आपण परमात्मा आहा, परम तेज आहा, परम पावन आहा, पुरुष शाश्वत दिव्य सर्वांच्या अगोदर झालेला देव अज प्रभू आहा असे म्हणतात. तरी होसी गा तू परब्रह्म, जे या महाभूता विसवते धाम, पवित्र तू परम जगन्नाथा. तरी कृष्णा, आपण परब्रह्म आहा व सर्व महाभूतांचे विश्रांती स्थान असून पवित्र आहात आणि सर्व जगाचे पालन करते आहात. तू परम दैवत तिही देवा, तू पुरुष जी 25वा, दिव्य तू प्रकृती भावा पहिलीकडील. तू ब्रह्मा, विष्णू व महेश या तिघांचे आदिदैवत आहेस. देवा, 25वे तत्व जो पुरुष ते अनादि सिद्ध तू स्वामी, जो ना कळी जसी जन्मधर्मी, तो तू हे आम्ही जाणितले आता. हे स्वामी, तुम्ही अनादि सिद्ध असून तुम्हाला जन्मादी धर्म नाहीत असे तुम्ही आहात असे मला आता समजले. तू या कालत्रयासी सूत्री, तू जीवकळेची अधिष्ठात्री, तू ब्रह्मकटाह धात्री, हे कळले पुढे. तुम्ही 3 कालांचे चालक आहात, तुम्ही जीवकलेची मुख्य देवता आहात व तुम्ही ब्रह्मांडास आश्रयभूत आहात असे आता मला स्पष्ट कळले. श्लोक 13. आहुस्त्वां ऋषयः सर्वे, देवर्षिर्नारदस्तथा, असीतो देवलो व्यासः, स्वयंचैव ब्रवीषि मे. अर्थात त्याचप्रमाणे देवर्षी नारद, असित देवल व व्यास तुला तसेच म्हणतात आणि तू स्वतःच मला तसे सांगतोस. पै आणि कही एके परी, इये प्रतीतीची येतसे थोरी, जे मागे ऐसेची ऋषीवरी सांगितले तू ते. हे पहा, आणखी दुसऱ्याही एका तऱ्हेने त्या गोष्टीच्या खरेपणाविषयी अशाच पुष्कळ गोष्टी ऋषींनी सांगितल्या आहेत. परितया सांगितली याचे साचपण, हे आता माझे देखत असे अंतःकरण, जे कृपा केली आपण म्हणून देखिले. म्हणून देवा, परंतु त्यांनी सांगितल्याचा खरेपणा आज मला कळून आला, पण ते सुद्धा तुम्ही कृपा केली म्हणूनच. एरवी नारदू अखंड जवळाये, तोही ऐसेची वचनी गाये, परी अर्थ न बुजोनी ठाये, गीत सुखची ऐको. एरवी नारद मुनी आमच्या घरी नेहमी येतात, ते सुद्धा हेच गात असतात,
पण त्याचा अर्थ न समजता आम्ही गायन सुखच अनुभवित होतो. जी आंधळे यांच्या गावी आपण पे प्रकटले रवी, तरी तीही ओतपलीची घ्यावी वांचुनी प्रकाशू कैचा. महाराज, आंधळ्याच्या गावी सूर्य जरी स्वतःच प्रकट झाला तरी त्याने फक्त कोवळ्या उन्हाचेच सुख घ्यावे, बाकी त्याला प्रकाश कसा दिसणार. परी देवर्षी अध्यात्म गाता, आहाच रागांगेसी जे मधुरता, तेची फावे येर चित्ता न लगेची काही. त्याचप्रमाणे नारद हे अध्यात्म गायन करीत असता मला त्यांच्या रागरागिणींचे माधुर्य वरचेवर तेवढे समजत असे, दुसरे काही नाही. पै असिता देवलाचे निमुखे, मी एवं विधा तुंते ऐके, परी तै बुद्धी विषय विखे घारिली होती. त्याचप्रमाणे असित व देवल यांच्या तोंडूनही तुमचे याच प्रकारचे गुणानुवाद मी ऐकत असे, परंतु त्यावेळेस माझी बुद्धी विषयरूप विषाने व्यापली होती. विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थू लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. विषयरूप विषाचा महिमा असा आहे की परमार्थ गोड असून तो जीवास कडू लागतो व विषय कडू असून ते गोड लागतात. आणि हे आणिकांचे काय सांगावे, राऊळा आपणची येऊनी व्यास देवे, तुझे स्वरूप आगवे सर्वदा सांगिजे. आणखी दुसऱ्या विषयी काय सांगू, परंतु सर्वश्रेष्ठ जे व्यास ते मुनी ते देखील स्वतः आमच्या राजवाड्यात येऊन तुमच्या स्वरूपाचे असे वर्णन करीत असत. परी तो अंधारी चिंतामणी देखिला, जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला, पाठी दिनोदयी ओळखिला होय म्हणवनी. परंतु एखाद्याला अंधारात चिंतामणी सापडून तो चिंतामणी नव्हे या बुद्धीने तो टाकून देतो आणि दिवस उगवल्यावर तोच चिंतामणी आहे असे ओळखतो. तैसी व्यासादिकांची बोलणी, तिया मजपाशी चिद्रत्नांची या खाणी, परी उपेक्षिल्या जात होतिया तरणी तुझ वीण कृष्णा. त्याचप्रमाणे कृष्णा, व्यासादिक मुनींची भाषणे ज्ञानरूप रत्नांच्या खाणीप्रमाणे असून तुमच्या उपदेशरूप सूर्याशिवाय त्यांच्याकडे मी दुर्लक्ष केले होते. श्लोक 14. सर्वमेत द्रुतं मन्ये यन्मान् वदसि केशव, नहि ते भगवन् व्यक्ती विदुर्दैवान दानवाः. अर्थात, हे केशवा, जे मला तू सांगत आहेस ते सर्व खरे मी समजतो. हे भगवन, तुझ्या निरुपाधिक स्वरूपाला देव जाणत नाहीत व दानव जाणत नाहीत. ते आता वाक्य सूर्य कर तुझे फांकले, आणि ऋषी मार्ग होते जे कथिले, तया अघवयांचेंची फिटले अनोळखपण. ते आता तुमचे वाक्यरूपी किरण माझ्या हृदयात सर्वत्र फाकून ऋषींनी सांगितलेल्या त्या मार्गाविषयी अज्ञान पार नाहीसे झाले. जी ज्ञानांचे बीज तयांचे बोल, माझी हृदय भूमिके पडिले सखोल, वरी इये कृपेची जाहली ओल, म्हणून संवाद फळेशी उठले. महाराज, त्यांचे शब्द म्हणजे ज्ञानाचे बीज, ते माझ्या हृदयरूपी खोल जमिनीत पडले होते, पण आता त्याला तुमच्या कृपारूप ओलाव्याने संवादरूप फळे आली. अहो नारदादिका संता, त्यांची या उक्तिरूप सरिता, मी महोदधी जाहलो अनंता संवाद सुखाचा. अहो अनंता, नारदादिक संतांच्या भाषणरूपी नद्यास तुमचा व माझा जो संवाद, त्या संवादरूपी सुखाचा मी समुद्र झालो. प्रभू आघवेनी येणे जन्मे, जिये पुण्ये केली मिया उत्तमे, तयांची न ठकतीची अंगी कामे, सद्गुरु तुवा. हे प्रभो सद्गुरू, मी जन्मजन्मांतरीची जी जी उत्तम पुण्य केली त्यांनी तुमची प्राप्ती करून देऊन ती माझ्या ऋणातून मुक्त झाली. एरवी वडील वडिलांचे निमुखे, मी सदा तुते कानी ऐके, परी कृपा न कीजेची तुवा ऐके, तव नेणवेची काही. एरवी वाडवडिलांच्या मुखातून तुमचे गुणानुवाद माझ्या कानी पडत असतात, परंतु तुम्ही कृपा केली नव्हती तोपर्यंत मी काहीच ओळखले नव्हते. म्हणून भाग्य जैसानुकूळ, जागिया केले उद्यम सदा सफळ, तैसे श्रुताधीत सकळ गुरुकृपा साच. म्हणून नशीब जेव्हा अनुकूल होते तेव्हा केलेले सर्व उद्योग सफळ होतात. त्याप्रमाणे गुरुकृपा झाली म्हणजे ऐकलेले व अध्ययन केलेले सर्व खरे आहे असे अनुभवास येते.